आता मराठी अमराठीवरून जो वाद रंगलेला आहे 2011-10 एक्झॅक्ट मला आठवत नाही, परंतु परमप्रांतीयच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मनसेची सुरुवात झाली आणि सगळ्यांनीच खूप मोठी चर्चा केली का पहिल्याच निवडणुकीला एवढं मोठं यश 11 सीट्स त्यांच्या आल्या होत्या. मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले का हे जे करताय हे चुकीचं करताय, परंतु त्यांना सगळ्यात चांगला सपोर्ट त्यावेळेस भेटला होता. काय वाटतं आपल्याला? नाही, त्या टायमाला जे राजसाहेबांनी केलं ते योग्यच होतं. या महाराष्ट्रात मराठी ही भाषा बोललीच गेली पाहिजे आणि मराठ्यांचा आदर सत्कार या ठिकाणी झालाच पाहिजे. ज्यावेळी राजसाहेबांनी हे कार्य केलं होतं त्या टायमाला प्रत्येक पक्षातला जो एक मराठा होता, जो या महाराष्ट्रात राहत होता, त्यांनी राजसाहेबांना त्या टायमाला सपोर्ट करायला पाहिजे होता. पण राजकारणाच्या काही भाग असतात, दोन पार्ट्या असतात. जर आज राज ठाकरे त्यावेळेस राजकारणाने कोणत्यानीच राज ठाकरेंना सपोर्ट नव्हता केला की परमप्रांतीयच्या विरोधात बिचारा त्या पाणीपुरीवाल्याला बोलता, याला बोलता, त्याला बोलता. परंतु तसा जर विचार केला तर युरोप कंट्री जे आहे, युरोप कंट्रीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य. प्रथम भूमिपुत्र त्याला पहिल्यांदा नोकरी, जर नाही भेटली नाही ते कोणी आलं तर नंतर दुसऱ्यांना चान्स भेटतो. नुसतं अमेरिका किंवा इटली किंवा जर्मनी नाही तर पहिल्यांदा देशाला प्राधान्य, त्याच्यानंतर युरोपमधले जेवढे नागरिक असतील त्यांना प्राधान्य आणि नंतर उरले तर बाकीचे नागरिक. तर राजसाहेबाचं नेमकं चुकलं कुठं? राजसाहेबांचं मला असं वाटतं काहीच चुकलेलं नाही. त्यांनी भूमिपुत्रांना पहिला न्याय द्या या हक्कासाठी लढाई केली, त्यावेळी त्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठी माणसाला पहिल्यांदा प्रमाण इथं मिळालं पाहिजे यासाठी त्यांची ही लढाई होती. पण या लढाईला आणि मतदारांचा आपण कौल घेण्याच्या या हिशोबामध्ये जे दुसरे राजकीय पक्षातली लोकं होती त्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि राजसाहेबांचं जे मोठं होण्याचं कारण होतं त्या टायमाला ती त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला. जर त्यांचा हा म्हणजे त्यांनी जो त्या टायमाला अजेंडा घेतला होता की मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, भूमिपुत्रांना पहिल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, यामध्ये काही गैर नव्हतं. पण राजकारणी लोकांनी मतांचा हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या यासाठी केलेला तो एक दुसरा विषय. मी एक शेतकरी आहे. शेतीमध्ये आज समजा मी छोटासा यूट्यूब चॅनल चालवतो, त्याच्यामधलं काही उत्पन्न, त्यानंतर मागच्या वर्षी मी तूर पीक केलं, त्याच्यात मला म्हणजे 2 लाख रुपये यंदा मी शेतीत घातले, टोटली लॉस झालो. म्हणजे शेतीची परिस्थिती माझी अशी आहे. तर इतर शेतकऱ्यांची खूप भयानक परिस्थिती आहे. मग माणूस काहीतरी छोटासा धंदा शोधण्याच्या प्रयत्नात असतो. आपण जर ग्रामीण भागात बघितलं तालुका स्तरावर तर कोण वडापावची गाडी चालवतो, कोण चहाची टपरी चालवतो, वेगवेगळे व्यवसाय करतात. परंतु आपण जर मुंबईला बघितलं, दादरला बघा, कुठं बघा, एक मराठीसुद्धा दिसत नाही. एक वडापावचा गाडा असेल, कित्येक फक्त फेरीवाल्यामध्ये सुद्धा तुम्हाला बाहेरचेच लोक दिसतात, मराठी कुठंच दिसत नाही. आता मुंबई सेंट्रलला मी बघितलं तो मराठी दिसत नाही. मरीन लाईनला कुठं पण बघा, अंधेरीला बघा, मराठी दिसत नाही. मराठी कुठं दिसतोय माहिती?